लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे, जसं समजते तेव्हापासून पूर कधी येतो आहे याचं एक उदाहरण आहे. जसं मच्छिंद्र झालं की त्या पात्रातून पाणी बाहेर पडायचं. आता या गेल्या 10 वर्ष 15 वर्षामध्ये ती परिस्थिती राहिली नाही. मच्छिंद्र यायच्या अगोदर पुरं पाणी पात्रातून बाहेर येते आणि आमच्या रस्त्याला लागू होते मागच्या बाजूला. आणि याला कारण काय, ही होणारी जी भोवताल म्हणजे नदीकाठी होणारी बांधकामं, नाल्याच्या काठी होणारी बांधकामं किंवा रेड झोन म्हणून जो डिक्लेअर झाला पूर्वी त्यामध्ये भराव करून जी बांधकामं झाली, हा त्यातला मूळ हेतू आहे. याच्यामध्ये हे पाणी वाढण्याचं कारण ते आहे. कारण लहानपणापासून आम्ही बघतोय मच्छिंद्र झालं तरच थोडं पाणी 1-2-4 फूट पाणी पात्राच्या बाहेर यायचं. पण गेल्या 15 वर्षात मच्छिंद्र राहिलं बाजूला, पूर आला म्हणलं की पाणी पात्राच्या बाहेर आलं. याला काय तर कारण आहे, म्हणजे ही होणारी बांधकामं. ह्याच्या संदर्भामध्ये ज्या त्यावेळेला महापालिकेनं ह्याच्यावर तक्रारी आल्यानंतर त्यावर कारवाई करायला पाहिजे, पण तिने केली नाही. काही वेळेला भराव काढले गेले, दिलीपरावांना माहीत आहे विषय तो. भराव काढले, परत त्यांना परमिशन दिली, परत भराव टाकले गेले. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठं तर थांबल्या गेल्या पाहिजेत. आता यांना सांगितलं 89 आणि 2005चा पूर, 2005चा पूर का आला तो कलेक्टर साहेबांनी त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की कलेक्टर साहेबांचा आणि तिकडच्या आलमट्टीवाल्यांचा संवाद झाला नाही किंवा त्यांचं कनेक्शन झालं नाही किंवा आपल्याकडनं कनेक्शन झालं नाही म्हणून त्यावेळेला तो पूर आला. ठीक आहे. त्यानंतर 2005 नंतर काय पूर आला नाही. 19ला काय पाऊस येण्याचं भयानक पाऊस पडल्यामुळं पाणी वाढलं, पात्रातून बाहेर आलं. ठीक आहे. ह्या वेळेला अशी घटना घडल्यानंतर पुन्हा 2021ला येतोय, त्यावेळेला काय तर नियोजन करायला पाहिजे. त्यावेळेला 19पेक्षा जादा पाणी आलं. हे पाणी ज्यावेळेला येतं आहे त्यावेळेला तुम्ही महापालिकेनं याच्यावर काय तर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पाऊस पडला इथंपर्यंत ठीक आहे. होणारी जी आमचा रोष काय आहे की आम्ही लहानपणापासून बघतोय पात्राचे पाणी कधी बाहेर येते. ह्या होणाऱ्या बांधकामावर कुठं तर निर्बंध आणणं गरजेचं आहे. नाला आणि नदीकाठी हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण नदीकाठी आणि नाल्याच्या बाजूला इतकी बांधकामं झालेली आहेत, त्यामुळं पाणी जायला फ्लोज राहील, म्हणजे पाणी जे पसरत होतं पूर्वी ते थांबलं.